25 वर्षे संसार केल्यानंतर लग्नाच्या वाढदिवशी संपूर्ण कुटुंबासमोर बायकोने थरथरत्या आवाजात कबूल केलं की ती ज्या मुलाला आणि ज्या आयुष्याला गेली 25 वर्ष आपल्या नवऱ्याचं समजून जपत होती, त्यामागे एक असं गुपित दडलं होतं जे तिने लग्नाच्या पहिल्याच दिवशी भीतीपोटी लपवलं होतं. आणि आज ते सत्य सांगितल्याशिवाय ती एक क्षणही जगू शकत नव्हती. हे ऐकताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यासमोर गेल्या 25 वर्षाच्या प्रत्येक आठवणींचा चित्रपट फिरू लागला. विश्वास, प्रेम, त्याग, नाते आणि आयुष्यभर जपलेली प्रत्येक भावना एका क्षणात हादरून गेली. पण पुढच्या क्षणी बायकोने त्या सत्यामागचं खरं कारण सांगायला सुरुवात केली. आणि जे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण ते सत्य विश्वासघाताचं नव्हतं, तर आयुष्यभर स्वतःचं दुःख लपवून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी केलेला एक महान त्यागाचं होतं. बायकोचे शब्द ऐकताच घरात भयानक शांतता पसरली. नवऱ्याच्या हातातील फोटो फ्रेम खाली पडून तुकडे तुकडे झाली. मुलं, नातेवाईक आणि पाहुणे एकमेकांकडे आवक होऊन पाहू लागले. नवऱ्याच्या डोळ्यात राग, वेदना आणि हजारो प्रश्न एकाच वेळी दाटून आले. पण बायकोने अश्रू पुसत शांत आवाजात सांगितलं, आज जे सत्य मी सांगणार आहे ते ऐकण्याची हिंमत असेल तर शेवटपर्यंत ऐका. कारण हे सत्य माझ्या विश्वासघाताचं नाही, तर तुमचं आयुष्य वाचवण्यासाठी मी 25 वर्ष छातीत दगड ठेवलेल्या त्यागाचं आहे. आणि हे ऐकताच नवऱ्याचा राग क्षणभर थांबला. पण पुढच्या क्षणी तिने जे नाव घेतलं ते ऐकून त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्यांची वाट पाहत होता. बायकोने थरथरत्या ओठांनी ते नाव उच्चारताच नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण ते नाव त्याच्या भूतकाळाशी जोडलेलं होतं. ती म्हणाली, लग्नाच्या काही दिवस आधी तुझ्यावर एक असं संकट आलं होतं ज्याची तुला आजपर्यंत कल्पनाही नाही. त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझा जीव वाचवायचा असेल तर मला एक निर्णय घ्यावा लागेल. आणि त्या निर्णयाची अट अशी होती की हे सत्य मी आयुष्यभर कुणालाही सांगायचं नाही. हे ऐकताच घरातील प्रत्येक जण स्तब्ध झाला. मुलाच्या डोळ्यात अश्रू आले. नवरा थरथरत तिच्याकडे पाहू लागला. कारण त्याला हळूहळू जाणवू लागलं की गेली 25 वर्ष ज्या गोष्टीला तो साधा संसार समजत होता त्यामागे तिचा असा त्याग दडला होता, ज्याची किंमत कोणत्याही नात्याने कधीच चुकवू शकत नव्हती. पण अजूनही सर्वात मोठं सत्य सांगणं बाकी होतं. बायकोने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, 25 वर्षापूर्वी डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की तुझा जीव वाचेल, पण तू कधीच बाबा होऊ शकणार नाहीस. हे सत्य तुला कळलं असतं तर तू स्वतःला संपवलं असतंस. म्हणून मी डॉक्टरांना विनंती केली की हे गुपित कायमचं माझ्यापुरतंच राहू दे. हे ऐकताच नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पुढच्या क्षणी बायकोने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. आपण ज्या मुलाला आपलं रक्त समजून वाढवलं तो माझ्या पोटी जन्मलेला नाही, तर एका अनाथाश्रमातून आणलेला आहे. कारण मला तुझ्या चेहऱ्यावर बाबा होण्याचं सुख पाहायचं होतं. हे ऐकताच घरात बसलेल्या मुलाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो रडत आई वडिलांसमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, आज मला समजलं की जन्म देणारे मोठे नसतात, आयुष्य देणारेच खरे आई वडील असतात. पण त्या क्षणी दारावरची बेल वाजली आणि दारात उभा असलेला अनोळखी माणूस पाहून सगळे पुन्हा एकदा हादरले. दार उघडताच समोर उभ्या असलेल्या वृद्ध माणसाने थरथरत्या आवाजात विचारलं, या घरात 25 वर्षापूर्वी अनाथाश्रमातून एक लहान मुलगा दत्तक घेतला होता का? हे ऐकताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. बायकोच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. नवरा आणि मुलगा एकमेकांकडे पाहत राहिले. त्या वृद्धाने खिशातून एक जुना फोटो, काही कागदपत्र आणि एक छोटस चांदीचं लॉकेट काढत सांगितलं, मी त्या अनाथाश्रमात काम करत होतो. माझ्या मृत्यूपूर्वी मला एक वचन पूर्ण करायचं आहे. कारण या मुलाच्या जन्माबद्दलचं खरं सत्य आजपर्यंत कुणालाच माहित नाही. हे ऐकताच मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. बायकोच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला आणि नवऱ्याच्या मनात पुन्हा एकदा हजारो प्रश्न उभे राहिले. कारण त्याला वाटत होतं की सर्व सत्य समोर आलं आहे. पण आता त्याला समजलं की खरी कथा तर अजून सुरूच झाली होती. त्या वृद्धाने हातातील लॉकेट मुलाच्या गळ्यात घालताच ते अगदी तंतोतंत जुळलं आणि तो भाऊक होत म्हणाला, हा मुलगा साधा
अनाथ नव्हता. याच्या आई वडिलांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता आणि मरण्यापूर्वी त्यांनी मला वचन घेतलं होतं की त्याच्या मुलाला अशा कुटुंबात द्यावं जिथे त्याला फक्त घर नाही तर आई वडिलांचं खरं प्रेम मिळेल. हे ऐकताच बायको रडत म्हणाली, मी त्याला जन्म दिला नसला तरी प्रत्येक श्वासासोबत त्याच्यासाठी जगले आहे. नवऱ्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पत्नीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, आज मला समजलं की रक्ताची नाती मोठी नसतात, प्रेमाने जपलेली नातीच खरी असतात. मुलगा दोघांच्या पाया पडून रडू लागला, पण त्या क्षणी त्या वृद्धाने शेवटचं वाक्य बंद पाकिट त्यांच्या हातात देत सांगितलं, हे पत्र त्यांच्या खऱ्या आईने मरण्यापूर्वी लिहिलं होतं. ते वाचल्यानंतर तुमचं आयुष्य पुन्हा एकदा कायमचं बदलून जाईल. नवऱ्याने थरथरत्या हातांनी ते पाकिट उघडलं. आत एक जुनं पत्र आणि एक छोटासा फोटो होता. पत्रात लिहिलं होतं, जो कुणी हे पत्र वाचत असेल त्याने माझ्या मुलाला कधीच एकटं पडू देऊ नका. त्याला सांगू नका की आम्ही त्याला सोडून गेलो, कारण आम्ही त्याला सोडलं नव्हतं. नियतीने आम्हाला त्याच्यापासून हिरावून घेतलं. आणि जर त्याला हे पत्र कधी मिळालं तर त्याला एवढंच सांगा की त्याचे खरे आई वडील त्याच्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत होते आणि ज्यांनी त्याला वाढवलं तेच त्यांचे खरे देव आहेत. हे शब्द वाचताच घरातील प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुलाने रडत आई वडिलांना मिठी मारली आणि म्हणाला, माझा जन्म कुणाकडे झाला यापेक्षा माझं आयुष्य कुणी घडवलं हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे ऐकताच बायको आणि नवऱ्याने त्याला घट्ट मिठी मारली. पण त्या पत्राच्या शेवटी लिहिलेली एक ओळ वाचून तिघेही पुन्हा स्तब्ध झाले. तुमच्यासाठी आम्ही एक अमूल्य ठेव मागे ठेवली आहे. ती शोधण्याची वेळ आता आली आहे. पत्रातील शेवटची ओळ वाचताच त्या वृद्धाने शांतपणे सांगितलं, तुमच्या घरात ठेवलेलं ते जुनं लाकडी कपाट आठवते का? त्याच्या गुप्त कप्प्यात 25 वर्षापासून एक लोखंडी पेटी लपवलेली आहे. हे ऐकताच सगळेजण धावत त्या कपाटाजवळ गेले. गुप्त कप्पा उघडला आणि आत एक छोटी पेटी, काही जुने फोटो, मुलांच्या जन्माची खरी कागदपत्र आणि त्याच्या आईने शेवटच्या क्षणी काढलेला व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह मिळाला. व्हिडिओ सुरू होताच पडद्यावर मुलाची आई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाळा, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर समज की देवाने तुला जगातील सर्वात प्रेमळ आई बाबा दिले आहेत. त्यांना कधीही सोडू नकोस, कारण त्यांनी तुला जन्म दिला नसला तरी त्यांनी तुला आयुष्य दिलं आहे. हे ऐकताच मुलगा धावत जाऊन आपल्या आई वडिलांच्या गळ्यात पडला. नवऱ्याने पत्नीचे हात हातात घेत म्हणाला, आज तू सांगितलेलं सत्य माझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हतं, तर आपल्या प्रेमाची खरी किंमत समजावून देण्यासाठी होतं. आणि त्या दिवशी 25 वर्षांनी लपलेलं सत्य अखेर अश्रूमध्ये विरघळलं. पण त्या घरातलं प्रेम मात्र आयुष्यभरासाठी आणखी मजबूत झालं. सगळ्यांना वाटलं आता कथा संपली, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी त्या लोखंडी पेटीतून मिळालेल्या कागदपत्राची नीट तपासणी करताना एक सीलबंद लिफाफा सापडला, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हे फक्त मुलगा 25 वर्षाचा झाल्यावरच उघडावं. मुलाने थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला आणि आत एक पत्र, एका मोठ्या ट्रस्टची कागदपत्र आणि आई वडिलांनी त्यांच्या नावावर ठेवलेल्या संपत्तीची माहिती होती. पण त्या संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट पत्रात लिहिलेली होती, बाळा, ही संपत्ती तुझ्यासाठी नाही, तर अशा मुलांसाठी आहे ज्यांना आई वडिलांचं प्रेम मिळालेलं नाही. जर तुला खरंच आमचा अभिमान वाटत असेल तर या पैशातून अनाथ मुलांसाठी घर उभार आणि ज्यांनी तुला प्रेम दिलं त्या आईबाबांचं नाव कायम जिवंत ठेव. हे वाचताच मुलाने कोणताही विचार न करता त्या ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आई वडिलांचे हात हातात घेत म्हणाला, आजपासून माझं आयुष्य फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्यासारख्या प्रत्येक अनाथ मुलासाठी असेल. आणि त्या क्षणी नवरा अभिमानाने पत्नीकडे पाहत म्हणाला, 25 वर्षापूर्वी तू घेतलेला निर्णय आज हजारो मुलांचं भविष्य बदलणार आहे. हे ऐकताच घरभर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या दिवसापासून त्यांच्या संसाराची खरी ओळख एका कुटुंबाची नाही, तर हजारो आयुष्यांना आधार देणाऱ्या प्रेमाच्या मंदिराची झाली. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत.